अस्सलामुअलैकुम, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे कोकणी सामिया आणि आज मी तुमच्या संगत ही दही भल्ले या दही वरी काही पण बोला ती रेसिपी आहे ना तुमच्या संगत आज मी शेअर करणार आहे. तीनच्यासाठी आहे ना आहे मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतली आहे. तिला 3 घंटे बेस फुगत ठेवली होती. बेस धवली आहे मी साफ करून आणि मिक्सरला आहे आम्ही तिला एकदम बारीक पिसणार आहे थोडा थोडा पाणी टाकून. हे बघू शकता तुम्ही लोक. अशी पिसायची आहे, जास्ती पाणी ॲड नाही करायचं आहे, पातळ नाही करायची आहे, घटूच ठेवायचा आहे डाळीला. आता एक बासनातला आहे ना पुरी डाळ मी काढून घेतली आहे. ही रेसिपी आहे ना मी फर्स्ट टाइम बनवली आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे ना डाळीचं तर आपण तसंच करायचं आहे, थोडा थोडा पाणी ॲड करून मिक्सरला लावायचा आहे. आणि हे मिक्सर लावून झाल्यावर आहे ना मी त्यात थोडासा जिरा आणि मीठ टाकले आहे. आणि मेन जा त्यांचा प्रोसेस आहे ना आता चिमच्याने घोटणं आहे. तुमच्या जर घोटेची केकाची मशीन जर असली ना तर तिनाने पण तुम्ही ह्या पीठ आहे ना घोटू शकता. मेन चीज हीच आहे की ह्यांना बेस असा घोटायचा आहे. मला ह्यो काचीचो कटो आहे ना लहान पडते आहे, तर मी आहे ना ह्या सगळं मटेरियल दुसऱ्या टोपातला काढून घेईन म्हणजे फेटेला बेस मिळेल. हे बघू शकता बेस तिला हाताच्या मदतीने आहे ना बेस फेटून घ्यायचा आहे. जैसा जैसा फेटून होईल ना तसं तसं पीठ आहे ना फुगत जाते. हे बघू शकता तुम्ही. जितका आपण हाताने फेटाल ना तेवढा दहीभल्ले एकदम बेस्ट आणि परफेक्ट येतात. आता हे माझं आहे ना फेटून झाला आहे बेस. आता मी एक कटव्यातला पाणी घेतलं आहे थंडा आणि तिनातला त्या डाळीचा पीठ आहे ना आता थोडा टाकलो आहे, म्हणजे आपला जा मटेरियल आहे ना डाळीचा पीठ तर एकदम परफेक्टली झाला आहे डन. आता एक साईडला आहे ना मी हे दही घेतले आहे. जेवढे दही भल्ले झालेत ना दह्याचे वरे त्या हिसाबशी मी ह्या दही घेतले आहे आणि तिनातला टाकलं आहे माझ्या टेस्टच्या हिसाबशी साखर टाकून आहे ना बेस मी तिला मिक्स करते ह्या. आणि मिक्स झाली ना ही दही साखर का तिला मी फ्रीजीत ठेवीन. आता दुसरा प्रोसेस ह्या आहे की एक कटव्यातला मी 3 ग्लास पाणी घेतले आहे, तिनातलं मीठ टाकलं आहे माझ्या टेस्टच्या हिसाबशी आणि थोडासा हिंग. आणि एक साईडला गॅसवर मी ठेवली होती कढई आणि तिनातला तेल गरम करत ठेवला होता. आता तिनातला मी टाकते आहे पिठाचे उंडे, म्हणजे डाळचा आपला मटेरियल तयार झाला होता ता हे आहेत ना हाताच्या मदतीनेच टाकायचे, चिमचा वगैरे टाकू नको, हातानेच आपल्या टेस्टच्या हिसाबशी टाका. ह्यातला मोठे बारके आपल्या हिसाबशी टाकू शकतो आपण. जैसे जैसे दही भले तेलातला सोरत जाऊ ना आपण तसे तसे आहेत ना हे फुगत जातात का की पीठ मी मग बेस फेटला आहे अर्धो ते 1 घंटो. बघू शकता आहे किती फुगले आहेत तेलातला ते. आता तिला आहेत ना आलटी पालटी करायची आहे. गॅस आहे ना फास्ट नाही ठेवायचं आहे, बारीक गॅसवर हे फ्राय करायचे आहेत. आणि ही रेसिपी आहे ना इफ्तारीसाठी मोप बेस्ट आहे, रोजेदारसाठी एकदम थंडी आणि चिल्ड. हे दही भल्ले आहेत ना फ्राय करताना आपल्याला गोल्डन कलर करायचं आहे, म्हणजे जाफरानी कलर. जास्ती पण लाल नाही, मीडियम ठेवायचे आहेत. चिमच्याने आहेत ना तिला वरती खालती तेलातला करायचे आहेत, म्हणजे मगशी पुढचे आहेत ना बेस शकेला हवे आहेत. हाय झालेत आपले परफेक्टली एकदम फ्राय होऊन दही भल्ले. आता तिनातला जो आम्ही पाणी बनवला होता ना ते दही भल्ले आहेत ना पाण्यातला टाकायचे आहेत, म्हणजे बेस फुगेसाठी. हे दही भल्लेचे वरे आहेत ना तर पाणी ना सगळं आतला असं चुसून घेतात, म्हणजे फुगतात पाण्यातला. दाखवता मी त्यांचा पुढचा प्रोसेस. जितके पण मी फ्राय केलेत ना सगळे मी आतला ॲड केले आहेत ह्या. आणि हे जे पहिले मी टाकले होते ना ते हे बेस म्हणजे फुगले आहेत. आता एक हातातला आहे ना असं दही भल्ला ठेवून
दुसऱ्या हातशी असे थोडंसं पुश करायचं आहे. त्यांचं पाणी आहे ना हलक्या हाताने असं पुश करायचं आहे. त्या झाल्यावर जर आपला दही फ्रीजीत ठेवलेला होता तर थंड झाला एकदम. तिनातला ते दही भल्ले आहेत ना टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. पाण्याशी काढून लगेच दह्यातला नाही टाकायचे आहेत. हाताने ना थोडा पुश करायचा आहे. थोडा पाणी निघून जायला हवा आहे त्यांचा त्यासाठी. आणि ह्या दही भल्ले आहेत ना सगळे दह्यातला टाकून झालेत माझे. मी ह्या फ्रीजला आहे ना 1 घंटोभर ठेवले होते हे दही भल्ले दह्यातला. म्हणजे दही भल्ले आहेत ना दहीतला एकदम असे चुसून घ्यायसाठी. हे बघू शकता तुम्ही. आता मी एक प्लेटला काढलो आहे आणि थोडीशी ना त्यांना मी वरची डेकोरेशन करीन. हे बघू शकता दही आहे ना पुऱ्या वऱ्यांना असं चुसून घेतला नाही आणि दही पण माशाला घट झाला आहे. वरशी आहे ना असा थोडासा मी दही टाकीन. ह्या रमजानला तुम्ही पण खास इफ्तारीसाठी हे दही भल्लेची रेसिपी नक्की तुम्ही लोक ट्राय करा. आता मी तीनवर टाकले आहे इमलीची खट्टी मिठी चटणी. जितकी हवी तितकी आपल्या हिसाबशी टाकायची आहे. त्यांच्यावर टाकले मी पुदिन्याची ग्रीन चटणी. थोडासा आहे ना जिरा पावडर भुजलेला वरशी शिपला आहे मी. थोडीशी लाल बुक्की आणि थोडीशी कोथिंबीर. ह्या झालेत आपले दही भल्ले बनवून एकदम परफेक्टली रेडी. ह्या बघू शकता तुम्ही माशाला किती बेस्ट दिसतात आहेत. आणि ही रेसिपी आहे ना मी फर्स्ट टाईम बनवली आहे. खास रमजानला इफ्तारीसाठी तुम्ही पण नक्की ही रेसिपी बनवा. आणि ह्या माझा पुरा परफेक्टली डेकोरेशन पण झाला आहे. आणि आतलं नाहीत ना दही भल्ले बेस शिजलेत पण आहेत आणि तिला दही पण बेस लागला आहे. चला मग मना पण दुआत याद ठेवायला.